हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल। तर आजचा आहे रविवार आणि नाशिकचं जे वातावरण आहे अतिशय सुंदर झालेलं आहे। छान रिमझिम पाऊस पडतो आहे। तर म्हटलं चला नाशिकचं छान असं जे नैसर्गिक वातावरण आहे ते तुम्हाला दाखव। तर आता आम्ही क्रॉस करतोय पांडवलेणी। अतिशय सुंदर ही पांडवलेणी आहे आणि पावसाळ्यात लोक पांडवलेणीला भेट देतात कारण तिथला जो नजारा असतो तो अतिशय छान पाहण्यालायक असतो। ट्रेकिंग करायला जातात लोक। तर आम्ही ना गावातल्या रस्त्यातून जातोय कारण आम्हाला ते जे नॅचरल जी ब्युटी आहे ती बघायची होती। तर हा गावातला रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हिरवळ झालेला आहे। छोटे छोटे जे गाव आहेत। तर विषय असा आहे की आम्ही त्र्यंबकेश्वर रोडकडे जातोय। त्र्यंबकेश्वर रोड जो आहे तो स्पेशली मान्सूनमध्ये बघण्यालायक असतो। तर आमचा विचार असा आहे की सगळ्यात आधी अंजनेरी हिल्सला जायचं। तर अंजनेरी हिल्सला जायसाठी हा जो आहे हा शॉर्टकट रस्ता आहे। तर बाय गुगल मॅपनी आम्ही जातोय। तर मंडळी बघू शकता हिरवी हिरवी झाडं, हिरवा असा पर्वत आणि हा गावातला भाग, मातीचे घर, एकदम असा जो नजारा आहे ना तो म्हणजे एक सुख असतं। तर आता आपण जातोय अंजनेरी हिल्सकडे। तर अंजनेरी हिल्सला जाताना जो देखावा आहे, नजारा आहे, ते हिरवळ आहे, ती अतिशय पाहण्यासारखी आहे। मन अतिशय प्रसन्न होऊन जातं। नाशिकचं जे वातावरण आहे ना म्हणजे ते अतिशय सुंदर आहे। लोक स्पेशली पावसाळ्यात बाहेरून येतात नाशिकचा हा नजारा आहे नॅचरल ब्युटी बघण्यासाठी। आणि अंजनेरी जे हिल्स आहे ते पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं आहे। तर आम्ही जातोय छोट्या रस्त्याने। हा शॉर्टकट एकदम छोटा रस्ता आहे। लोक पायी पायी पण ट्रेकिंग करतात। तर मध्ये ना खूप छान असा आम्हाला डोंगराचा व्ह्यू भेटलेला। तर आम्ही थांबलेलो फोटोज व्हिडिओ काढण्यासाठी। अतिशय छान वाटते, थंड आणि मस्त प्रसन्न इथे फील होतंय।
तर आता आम्ही आमच्या पुढच्या वाटेला जातोय। तर झालं असं की अंजनेरी हिल्सला थोडंसं रिस्की वाटत होतं गाडी चढवणं, कारण आम्ही फर्स्ट टाइम जात होतो, त्यामुळे आम्ही वरती जायला टाळलं। मे बी होऊ शकते पुढे जर आम्ही कधी आलो तर नक्की तुम्हाला दाखवू। तर आम्हाला माहिती पडलं की इथे जवळच इथे पहिनी वॉटरफॉल आहे जो खूप फेमस आहे। तर आम्ही जातोय आता पहिनी वॉटरफॉल बघायला। तर चला मग आपण जाऊया। तर मधात ना रस्त्याला आम्ही इथे थांबलेलो। हे जे धुके आहे ढग आणि हे जे धुके आहे असं वाटतंय की एकत्रित झालेले आहे। हा नजारा जो आहे तो अतिशय बघण्याजोगा आहे। मला माहिती नाही कॅमेरामध्ये कसं दिसते, पण जेव्हा आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत होतो आम्हाला खरंच इतकं भारी वाटत होतं। असं वाटत होतं की आम्ही नाशिकमध्ये तर नाहीच, आम्ही काश्मीरमध्ये आलेलो आहोत। हा जो नजारा आहे ना अतिशय सुंदर होता आणि बघण्यासारखा होता। आणि हा डोंगर रांगा, हे पर्वत आणि हिरवळ अतिशय सुंदर वाटत होती आणि मन एकदम प्रसन्न झालेलं। कधी कधी ना अशा ठिकाणांना भेट दिली ना आपल्या मनातला व्याप, जे स्ट्रेस असतो, जे दिवसभराचा कामाचा तणाव असतो, त्याने काय होतं ना अशा ठिकाणी आपण भेट दिली ना तर थोड्या वेळासाठी ना आपण हे सगळं विसरून जातो। कारण असे ठिकाण म्हणजे ना हे एक आपल्यासाठी ना एक मेडिसिनच असतं, एक ऊर्जा देतं आपल्याला। त्यामुळे ना आजकालच्या ज्या धावपळीच्या जीवनात आहे ना अशा हिरवळ निसर्गरम्य ठिकाणाला भेट देणं खूप गरजेचं झालं आहे। कारण आपण ना शहरात राहत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला मिळत नाही पाहायला। त्यामुळे एकदा तरी रविवारी ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी ना अशी वेळ काढून ना असं ठिकाण, अशा निसर्गरम्य ठिकाणी भेट देणं खूप गरजेचं असतं। तर आपण ना वॉटरफॉलला पोचलेलं आहे। अतिशय सेफेस्ट प्लेस आहे, रिस्की नाही आहे। छोटंसं हे वॉटरफॉल आहे आणि स्मॉल ट्रेकिंग आहे। पाणी पण अतिशय स्वच्छ आहे। नाशिकवरून ना 45 मिनिट लागतात तुम्हाला या वॉटरफॉलला पोहोचायला। मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या मंडळी।